नमस्कार. इसाब नीती चॅनलच्या फेल टू फेम या कार्यक्रमात मी रोहन धागोलकर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज एक नवीन गोष्ट घेऊन आलोय. एक छोटा मुलगा होता. समुद्र किनाऱ्यावरच्या एका छोट्या गावात राहायचा. घरात पैसे नव्हते, पण डोळ्यात स्वप्न होतं आकाशाला गवसणी घालण्याचं. तो मुलगा सकाळी शाळेत जात असे आणि संध्याकाळी वर्तमानपत्र विकायचा. घर चालवण्यासाठी त्याला हातभार लावावाच लागायचा. पण त्याच्या मनात एक विचार असायचा, मी मोठं काहीतरी नक्की करणार आहे. तो मोठा होत होता, वय वाढत होतं, इंजिनियर बनायचं होतं त्याला. त्याचं ते स्वप्न होतं. त्याला एअरफोर्स मध्ये जायचं होतं. पण काय करणार, तो निवडला गेला नाही. त्या दिवशी तो खूप रडला, तुटला, पण खचला नाही. तो शांत विचार करायचा आणि स्वतःलाच विचारायचा, मी इथेच थांबणार आहे का? मग त्याच्या आतून एक आवाज यायचा, तुझं डेस्टिनेशन अजून खूप पुढे आहे. आता त्याने हार मानली नाही. त्याने डिरेक्शन बदलण्याचा निर्णय घेतला. तो सायंटिस्ट झाला. हो, तो सायंटिस्ट झाला. आणि मग प्रवास सुरू झाला त्याचा. भारताला शक्तिशाली बनवण्यासाठी त्याने मिसाईल प्रोग्राम्सवर काम सुरू केलं. सायकलवर रॉकेटचे पार्ट घेऊन प्रवास करायचा. अग्नी, पृथ्वी सारखी मिसाईल्स त्याने तयार केली. लोक त्याला म्हणू लागले, मिसाईल मॅन ऑफ द इंडिया. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून आपले सर्वांचे भारतरत्न APJ अब्दुल कलाम सर होते. तोच मुलगा जो कधीतरी न्यूजपेपर विकायचा. ते बनले भारताचे राष्ट्रपती. पण त्यांची खरी ओळख नो पॉवर नो पोझिशन. त्यांची खरी ओळख होती त्यांचा साधेपणा आणि त्यांची स्वप्ने. ज्याला एअरफोर्स मध्ये रिजेक्ट केलं होतं, त्यांनी संपूर्ण देशाला उंच भरारी दिली होती. फेल्युअरने त्यांना थांबवलं नाही, त्यांना एक डिरेक्शन दिलं, जबरदस्त डिरेक्शन. मोठं व्हायचं असेल तर परिस्थिती नाही, तर माइंडसेट बदलावा लागतो. धन्यवाद.